Cancer Healer Center, a new beginning. नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य मूर्खपणाचं. साहित्य संमेलनातील गोऱ्हेंच्या वक्तव्याचा शरद पवारांकडून जोरदार समाचार. गोऱ्हेंना 4 टर्म कशा मिळाल्या सर्वांना माहिती, पवारांचा टोला. नीलम गोऱ्हे विश्वासघातकी, निर्लज्ज बाई. लायकी नसताना 4 वेळा आमदार केला आणि ताटात घाण करून गेली. आरोपांवर उत्तर देताना संजय राऊतांचा संताप. एखाद्या महिलेला निर्लज्ज म्हणताना लाज वाटत नाही का? महिलांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. नीलम गोऱ्हेंवरील राऊतांच्या टीकेनंतर शिरसाटांचं प्रत्युत्तर. उपसभापती नीलम गोऱ्हे लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात, माझ्याकडे पुराव्यांसह सगळी माहिती. संजय राऊतांचा गंभीर आरोप. नीलम गोऱ्हेंनी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा नाक घासून माफी मागावी. सुषमा अंधारेंचं आव्हान. तर गोऱ्हेंविरोधात ठाकरेंची शिवसेना अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार. साहित्यिकांनी पार्टी लाईनच्या कमेंट टाळाव्यात. तारा भवाळकरांनी साहित्य संमेलनात मोदींवर केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. सकाळी 9च्या भोंग्यालाही सुसंवाद ठेवायला शिकवा, तरच संवादाची परिस्थिती सुधारेल. लग्न सोहळ्यातील राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर फडणवीसांचा राऊतांना खोचक टोला. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा. नाशिक सत्र न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती. उद्या सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर अंतिम निर्णय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार खासदारांसोबत प्रयागराज दौऱ्यावर. महाकुंभात शाही स्नान, साधू संतांचीही घेतली भेट. महाराष्ट्रातील नगरपालिका महापालिका निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार की लांबणीवर जाणार याकडे लक्ष. पुणे पोलिसांकडून कुख्यात गुंड गजा मानेला अटक. भाजप कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी बेड्या. गुंड गजा मानेवर मकोका अंतर्गत कारवाई. मोदींच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जमा. देशभरातील 9.8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 22,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेचं थेट हस्तांतरण. Cancer Healer Center, a new beginning.